विनंती करेल की ही जी परंपरा जी आपण सुरू केलेली आहे, आपण संत रविदास महाराजांचे विचार आपण ऐकतो, आपण या ठिकाणी रोज संत रविदास गुरुवाणी या ठिकाणी लावतो. हिंदू धर्माच्या दादूपंथी परंपरेच्या पवित्र ज्या रचना आहेत त्या संत रविदासांच्या वाणीमध्ये आहेत आणि आपण सुद्धा त्या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे, आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असताना, उत्सव साजरे करत असताना त्याच्यामधून आपल्या समाजामध्ये परिवर्तन कसं होईल याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपल्या समाजातील काही युवक मुलं जर काही व्यसनाधीन होत असेल, नशाखोरीला लागत असेल, ते सुद्धा आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे. आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपण दिलं पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेबांची आपल्याला शिकवणे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण जर शिकलो तर मला नाही वाटत की आपल्याला कुठंतरी संघर्ष करावा लागेल. महाराज रविदास सृष्टी त्या ठिकाणी करायची होती, त्या जागेचा ठराव पण आपल्या माध्यमातून आपण दिलेला आहे. आज आम्ही तिन्ही नगरसेवक तुमच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत आहोत. आपण सुद्धा आदरणीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. आपण बोलावं. देशाच्या बाहेर सुद्धा होत आहे, काय कार्यक्रम घेण्यात आला? पहिल्या प्रथम मी सर्व जनते संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आणि संत रविदास हे जे संत होते ते विज्ञानवादी संत होते. त्यांनी जे त्यावर सांगितलंय, मन आहे चंगा तर काठोल में गंगा, म्हणजे तुमच्या समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल, तुम्हाला बाहेर कुठे जायचं नाही, स्वतःपासून सुरुवात करा हे त्यांनी सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक सलोखा कसा राहता येईल त्या काळात त्यांनी सांगितलंय. आज जे आपण बघतोय या बजबजपुरीच्या जगामध्ये, जर कोणाला शांत ठेवणार असेल, आपला हे सगळा समाज चांगला व्हायचा असेल, देश चांगला व्हायचा असेल, तर संत रविदास महाराजांचे विचार आत्मसात त्यांनी करावे. आणि ते जर केले तर खरोखर आपल्या समाजाला नवी दिशा मिळणार आहे, जगाला नवी दिशा मिळणार आहे. संत रविदासांचं नाव आज एका एअरपोर्टला देण्यात आलं. अदमपूर सारख्या एअरपोर्टला नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं नाव एअरपोर्टला दिलं. याकडे कसं बघतात? ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीचे नेते आहे आणि सामाजिक जे जे विषय आहे ते सामाजिक सलोखा टिकवण्याकरता आणि त्यांचं स्मरण होऊन त्यांचं त्या एअरपोर्टला नाव दिल्यामुळं नेहमी त्यांचं स्मरण होऊन आपल्याला एक प्रेरणा मिळणार आहे, ऊर्जा मिळणार आहे, म्हणून त्यांनी नाव दिलं. त्याबद्दल आम्ही सर्व मिळून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. मी भगवान बापू घडामोडे, माजी महापौर छत्रपती संभाजीनगर. आज या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून जे आरोग्य शिबिर इथे आयोजित केलेले आहे त्याचंही उद्घाटन झालेलं आहे. आणि नवनिर्वाचित आपले लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर एकत्रित पहिल्यांदा समजा इकडे आलेत आणि जयंतीच्या दिवशी त्यांचंही अभिनंदन करण्याचा आपल्याला योग लाभलेला आहे. या सगळ्याच्या विषयामध्ये आपण सुदैवी आहोत की एक संस्कृतीचं केंद्र मंदिराच्या रूपाने भाऊ इकडे निर्माण झालेला आहे. या जागेचा जो एका अर्थाने उपेक्षा होत होती ती मंदिराच्या रूपाने दूर झालेली आहे. खूप 50वी जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना सर्वात प्रथम खूप खूप शुभेच्छा. आपले संत गुरु रविदास महाराज यांच्या जयंती छत्रपती संभाजीनगर मध्ये वेगवेगळ्या परिसरात धूमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे. संत रविदास नगर मध्ये, मुकुंदवाडी परिसरात वेगवेगळ्या कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात येत आहे. संत रविदास नगर मध्ये जनजागृती आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. मुकुंदवाडी परिसरात सुद्धा धूमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे. संत रविदास महाराज जयंती फक्त पूर्ण भारत देशात आणि भारत देशाव्यतिरिक्त बाहेरच्या देशात सुद्धा साजरी करण्यात येत आहे. संत रविदास महाराजांचं नाव दिलंय आपल्या खूप अभिनंदन. आमच्या रविदास महाराजांचं नाव पूर्ण देशात आता गाजल आणि आज इथून पुढे अजून जयंती साजरी करण्यात येईल. माझं नाव आकाश तारासिंग. Now and press the bell icon. Never miss an update.